नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 24 एप्रिल 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस हे जे न्यूजपेपर आहेत यांना या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण स्टडी करत असतो। तर आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी मित्रांनो उत्पादन जाहिरात, आंबा निर्यात, कॅन्डिडेट चेस टूर्नामेंट 2024, व्होल्कॅनोज, उमेश सिंह कमिटी आणि रॅम्पेज मिसाईल यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे उत्पादन जाहिराती संदर्भात, प्रोडक्शन ॲडव्हर्टाइजमेंट संदर्भात। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। फसव्या जाहिरातीबाबत सतर्क रहा अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना केले आहे। अलीकडेच पतंजलीचा एक खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू होता, ज्यामध्ये पतंजलीने त्यांचे जे काही आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत या आयुर्वेदिक प्रोडक्टच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या होत्या। म्हणजेच या ठिकाणी ठराविक प्रकारचं जर आयुर्वेदिक औषध तुम्ही वापरलं तर तुमचा कोरोना बरा होतो, इतर कोणत्याही औषधाची तुम्हाला गरज नाही, अशा प्रकारची ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या ज्या काही जाहिराती आहेत तशा जाहिराती अलीकडेच पतंजलीकडून जाहीर करण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात एक याचिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। मग त्या संदर्भात या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालय आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे या ठिकाणी कान टोचलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात। सरळ या ठिकाणी न्यूज धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतातील कोणती नियामक संस्था निष्पक्षता, अचूकता आणि सत्य सुनिश्चित करण्यासाठी उत्पादनाच्या जाहिराती नियंत्रित करते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया कडून या ठिकाणी भारतामध्ये जे काही वस्तूचं उत्पादन होतं आणि त्या वस्तूची जाहिरात येताना त्या जाहिरातीमध्ये निष्पक्षता आहे का, जाहिरात अचूक आहे का, हे सुनिश्चित करण्याचं कार्य या ठिकाणी ASCI कडून केलं जातं। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारतातील कोणता कायदा असा आदेश देतो की जाहिराती ग्राहकांची दिशाभूल करणारी किंवा फसवी नसावी? म्हणजे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत भारतामध्ये एखादी जाहिरात ही ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे का नाही हे ठरवते आणि त्या अंतर्गत ज्या कोणत्या कंपनीकडून ती जाहिरात दिली गेली आहे त्या जाहिरातदार कंपनीवर दंड किंवा शिक्षा ठोठावते। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय A। ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार या ठिकाणी ग्राहकांची दिशाभूल करणे हा एक गुन्हा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। आजची जी काही आपली पुढची न्यूज आहे ती आहे आंबा निर्याती संदर्भात। अलीकडेच या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो काही आंबा निर्याती सीझन आहे किंवा आंबा सीझन आहे तो आलेला दिसतो आणि आंब्याला आपण फळांचा राजा असे म्हणतो। या संदर्भात जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। आंबा निर्यातीत 50% घट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। तर अलीकडे यावर्षी मोठ्या प्रमाणावर अवकाळी असेल किंवा जी काही नैसर्गिक गारपीट आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबा या पिकाचं नुकसान झालं आहे। त्याचबरोबर सध्या आखाती देशामध्ये इस्रायल असेल आणि पॅलेस्टाईन, इस्रायल, इराण या देशामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे। याचा फटका या ठिकाणी आंबा निर्यातीला बसत आहे। विशेष म्हणजे आंब्याची युरोप आणि जी काही मध्य एशिया आहे या ठिकाणी जी काही निर्यात होते ती जलमार्गाने म्हणजे समुद्राच्या मार्गाने होते, परंतु या ठिकाणी जो काही भूमध्य सागर आणि रेड सी आहे यांना जोडणारा जो काही सुएज कालवा आहे या सुएज कालव्यापासून या ठिकाणी आंब्याची सध्या तरी निर्यात होत नाहीये। जी काही निर्यात आहे ती विमानाच्या माध्यमातून होत आहे। परिणामी या ठिकाणी जो काही वाहतूक खर्च आहे तो वाहतूक खर्च वाढला आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय आंब्यांची जी काही दर आहे तो अधिक आहे। परिणामी त्या ठिकाणी दर अधिक असल्यामुळे या ठिकाणी भारतीय आंब्याला कमी मागणी आहे। याचाच फटका या ठिकाणी आंबा निर्यात ही 50% या साली घटलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। एकूण असा या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतातून कोणत्या जातीचा आंबा सर्वाधिक निर्यात केला जातो अशा प्रकारचा मित्रांनो आपला बेस्ट आणि बेसिक प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे। या ठिकाणी पर्याय A अल्फान्सो ज्याला की आपण हापूस आंबा म्हणतो, B दशेरी,
सी लंगडा आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे केसरी हा आंबा आहे। मित्रांनो, हे चारही प्रकार या ठिकाणी आंबा या फळाचे असलेले दिसतात। या ठिकाणी जगामध्ये आणि भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध जो आहे तो आहे हापूस आंबा। त्यातली त्यात आपल्या कोकणमध्ये, महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जो काही हापूस आंबा पिकवला जातो तो खूपच प्रसिद्ध आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय ए अल्फान्सो, म्हणजे हापूस आंबा हा भारतातून सर्वात जास्त निर्यात केला जाणारा आंबा आहे। प्रश्न क्रमांक 4, आंबा संरक्षित करण्यासाठी आणि दूरच्या बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी सामान्यतः कोणती पद्धती वापरली जाते? या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 4चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी नियंत्रित वातावरण साठवण पद्धती। म्हणजे या ठिकाणी जो काही आंबा आहे हे एक नाशवंत पीक आहे हे आपल्याला माहित आहे। मग आंब्याची जर निर्यात आपल्याला दुसऱ्या देशामध्ये करायची असेल तर आंब्याची तोडणी झाल्यापासून तो ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी एक बराचसा कालावधी लागतो आणि या कालावधी दरम्यान या ठिकाणी त्या आंब्याची साठवणूक जर व्यवस्थित प्रकारे झाली तरच या ठिकाणी तो आंबा ग्राहकापर्यंत ॲज इट इज क्वालिटीमध्ये जाऊ शकतो। मग या ठिकाणी जे काही वातावरण आहे, कूलर्स आहेत, म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये एका कूल टेम्परेचरमध्ये किंवा कूल गाडीमध्ये रेफ्रिजरेटर ज्या ठिकाणी आहे त्या रेफ्रिजरेटरचा वापर करून या ठिकाणी आंब्याची साठवणूक केली जाते आणि तो आंबा या ठिकाणी निर्यात केला जातो। प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। आजची आपली या ठिकाणी जी पुढची न्यूज आहे ती आहे कॅन्डिडेट चेस टुर्नामेंट संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। टोरंटोत भारतीय भूकंप अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी कॅन्डिडेट्स विजेता गुणकेश याचे या ठिकाणी कास्परोकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले आहे। अलीकडेच जो काही गुणकेश आहे हा भारतीय एक बुद्धिबळपटू आहे ज्यांनी की टोरंटो या ठिकाणची कॅन्डिडेट जी काही स्पर्धा आहे चेसची ती या ठिकाणी जिंकली आहे आणि सर्वात कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी या ठिकाणी गुकेशने या ठिकाणी ती स्पर्धा जिंकली आहे। यामुळे भारतीय आणि भारतीयांचं चेसमध्ये असणारे जे काही दबदबा आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी या न्यूज धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कॅन्डिडेट चेस टुर्नामेंट साधारणपणे किती वेळा आयोजित केली जाते? ती वार्षिक असते का, द्विवार्षिक असते, दर 4 वर्षांनी असते किंवा ती अनियमितपणे आयोजित केली जाते? तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय बी, म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी या ठिकाणी कॅन्डिडेट चेस टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं। प्रश्न क्रमांक 6, कोणती संस्था कॅन्डिडेट चेस टुर्नामेंट आयोजित करते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही FIDE ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आहे, या महासंघाकडून या ठिकाणी कॅन्डिडेट चेस टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं। प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, ज्या की या ठिकाणी आपण UPSCला स्पेसिफिक किंवा UPSCला फोकस करून या ठिकाणी घेतलेल्या आहेत। या ठिकाणी ज्या न्यूज आहेत त्या न्यूजपेपर द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस यामधून आलेल्या असतात। सरळ या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आपला व्होल्कॅनो संदर्भात आहे। प्रश्न असा आहे, कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स ऑफ व्होल्कॅनोज अँड इट्स लोकेशन। तर या ठिकाणी जी आपली पहिली पेयर्स आहे त्यामध्ये माउंट रुआंग जो की फिलिपाईन्समध्ये आहे अशा प्रकारे पेयर्स आहे। 2 माउंट एरिबस चिली, माउना लोआ माउंट हवाई। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही माउंट एरिबस आहे तो चिली या देशामध्ये नसून तो या ठिकाणी अंटार्क्टिका या खंडामध्ये आहे, म्हणजे सर्वात दक्षिणेला असणारा जो काही ज्वालामुखी आहे तो आहे माउंट एरिबस, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर माउंट रोआंग हा जो आहे तो या ठिकाणी इंडोनेशिया या देशामध्ये आहे, तो फिलिपाईन्स या देशामध्ये नाहीये, म्हणजे या ठिकाणची जोडी क्रमांक 1 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहे आणि शेवटची जोडी जी आहे ती अगदी बरोबर आहे। माउंट माउना लोआ हा US ची जी काही हवाई बेटे आहे या ठिकाणी तो स्थित आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे की वरील जोड्यापैकी किती जोड्या या बरोबर आहेत? तर मित्रांनो वरील 3 जोड्यापैकी 1 जोडी ही योग्य असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे उमेश सिन्हा या कमिटी संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया।
उमेश सिन्हा कमिटी ऑफन रिसेंटली सीन्स इन द न्यूज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग। जी काही उमेश सिन्हा समिती आहे ती अलीकडेच बातम्यांमध्ये होती, ती कशा संदर्भात आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी आपलं योग्य पर्याय राहील व्हॉलेंटरी कोड ऑफ इथिक्स या संदर्भात उमेश सिन्हा या कमिटीची या ठिकाणी 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती आणि कोणाकडून? भारतीय निवडणूक आयोग, ज्याला की आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं म्हणतो। या ठिकाणी सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत। या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट असतात किंवा ज्या काही पार्टीज असतात त्यांना काही कोड ऑफ इथिक्स दिलेले असतात, म्हणजे एका पर्टिक्युलर विचारधारेमध्ये किंवा एका पर्टिक्युलर फ्रेममध्ये त्यांना त्यांचे विचार मांडायचे असतात, त्यांच्या पक्षाचा त्यांचा प्रचार करायचा असतो। म्हणजे एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे जाऊन तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारचा प्रचार किंवा प्रसार करू शकत नाही। या संदर्भात माहिती देण्यासाठी किंवा या ठिकाणी कशा प्रकारची कोड ऑफ कंडक्ट असावे किंवा कशा प्रकारचा कोड ऑफ इथिक्स असावा याचा ऊहापोह करण्यासाठी उमेश सिन्हा यांची समिती नेमणूक करण्यात आली होती। यानुसार जो काही रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 आहे यामध्ये सुधारणा केल्या जातील अशा प्रकारची एक न्यूज मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला न्यूजपेपरमध्ये दिसली। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की उमेश सिन्हा ही जी कमिटी आहे ती व्हॉलेंटरी कोड ऑफ इथिक्स या संदर्भात आहे, जी की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून नियुक्त करण्यात आली आहे। आणि केव्हा? तर 2019। हे 3 पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। चलो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आणि आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी रॅम्पेज मिसाईल संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट रॅम्पेज मिसाईल। रॅम्पेज मिसाईल संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते आहे इट इज अ शॉर्ट रेंज एअर टू ग्राउंड प्रेसियस स्ट्राइक मिसाईल। स्टेटमेंट 2 it travels at a supersonic speed making it difficult to identify intercept with air defense system। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही आपले 2 स्टेटमेंट आहे त्यामध्ये स्टेटमेंट क्रमांक 1 चे चुकीचे स्टेटमेंट आहे, कारण या ठिकाणी जी काही रॅम्पेज मिसाईल आहे ती या ठिकाणी शॉर्ट रेंज मिसाईल नसून ती एक लॉंग रेंज मिसाईल आहे, म्हणजे जास्त अंतरावरती मारा करू शकते। दुसरं जे या ठिकाणी स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी जे काही रॅम्पेज मिसाईल आहे ते सुपरसॉनिक्स या स्पीडची त्याची गती आहे। त्याचबरोबर जे काही एअर डिफेन्स सिस्टीम असतं ते याला इंटरसेप्ट करू शकत नाही, कारण त्याची जी काही गती आहे ती या एअर डिफेन्स सिस्टीमपेक्षा अधिक असल्या कारणाने या ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देऊन हे जे सुपरसॉनिक रॅम्पेज मिसाईल आहे ते इच्छित टार्गेटवर या ठिकाणी हल्ला करू शकते किंवा इच्छित टार्गेटला ते या ठिकाणी उद्ध्वस्त करू शकते। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली 1 इज राईट। मित्रांनो आज दिनांक 24 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या वेळोवेळी आणि वारंवार योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।